हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, खरं तर गुडघे दुखणं, चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होणं किंवा गुडघे अवघडणं ही वाढत्या वयाची लक्षणे मानली जातात. साधारण वयाच्या 50 नंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र अलीकडे आता कमी वयात किंवा तरुणाईमध्ये सुद्धा गुडघेदुखीच्या समस्या दिसू लागल्या आहेत. कमी वयात गुडघ्यांच्या समस्या निर्माण होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. चुकीचा किंवा अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, सुस्त जीवनशैली आणि लठ्ठपणा ही गुडघेदुखीची कारणे आहेत. गुडघेदुखीचा परिणाम आपल्या रोजच्या दिनचर्येवर होतो. या कारणामुळे चालणं फिरणं उठणं बसणं देखील मुश्किल होतं. गुडघेदुखी सुरू झाली की अनेक जण पेन किलर, स्प्रे किंवा विविध प्रकारच्या मलमांचा वापर करतात. यामुळे काही काळासाठी आराम मिळत असला तरी पूर्णपणे बरं वाटत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीच्या समस्येवर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला घरगुती उपाय आहे हळदीचं दूध प्या. हळदीच्या दुधाचे शरीराला अनेक फायदे आहेत. गुडघेदुखीवर तुम्ही बाह्य उपचार करण्यापेक्षा जर दररोज हळदीचं दूध पिलत तर त्यातील पोषक तत्वामुळे तुमचा त्रास कमी होईल. गुडघे आणि सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी हळदीचं दूध उपयोगी ठरतं. गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी 1 ग्लास दुधामध्ये हळद घालून त्या दुधाचे सेवन करा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. दुसरा उपाय आहे मेथीचे दाणे खा. स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या मेथीच्या दाण्यांमुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी रात्री 1 वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमच मेथीचे दाणे घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि शिल्लक राहिलेले पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांमध्ये गुडघेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल. तिसरं आहे तुळशीच्या पानांचा रस प्या. तुम्ही गुडघेदुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस पिऊ शकता. यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून तो कोमट पाण्यासोबत प्या. तसंच तुम्ही तुळशीची पानं चहामध्ये घालून ती उकळून पिऊ शकता. नियमितपणे तुळशीच्या रसाचे सेवन केल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. चौथा आहे लसणाचे सेवन करा. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसणामुळे तुमच्या गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. लसणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि आयर्न उपलब्ध असते. यासाठी लसणाचा आहारामध्ये समावेश करावा. तसंच सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही 3-4 लसणाच्या पाकळ्यांचं सेवन करू शकता. यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या दूर होतील. पाचवा उपाय आहे सुकामेवा खा. सुकामेवा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तो गरम असल्याने आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यास तो मदत करतो. तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या समस्या दूर करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास तो आपल्याला मदत करतो. 6वं आहे योग्य शूज घाला. बऱ्याच जणांना शो साठी हिल्स घालण्याची सवय असते. पण ते हिल्स घातल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी वेदना होत असतील तर ते हिल्स घालण्याचा काय उपयोग? जर तुम्हाला गुडघेदुखीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा हिल्स वापरणे टाळा. हिल्स ऐवजी तुमच्या पायांना आराम देणारे आणि आधार देणारे शूज वापरा. हवा असल्यास तुम्ही त्या शूज मध्ये कुशन वापरू शकता. कुशनमुळे चालताना तुमच्या पायांना आराम मिळेल. आणि शक्यतो चालण्यासाठी फ्लॅट शूजचाच वापर करा. यामुळे तुमची गुडघेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल. 7वं आहे बर्फ थेरपीचा वापर करा. गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही बर्फ थेरपीचा वापर करू शकता. तुमच्या गुडघ्यांना जर कोणती दुखापत झाली असेल किंवा तुम्ही कठीण परिश्रम केले असतील तर त्यानंतर तुम्ही बर्फ थेरपी वापरू शकता. एका स्वच्छ कापडामध्ये बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि सूज आलेल्या भागावर लावा. बर्फाचा शेक दिल्याने सूज कमी होते, वेदना कमी होतात आणि जळजळ सुद्धा कमी होते. सूज आलेल्या भागावर 15 ते 20 मिनिटं बर्फाचा शेक द्या. मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घ्या. 8वं आहे स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमचे स्नायू सेल आणि लवचिक राहतील. गुडघेदुखीवर हा एक उत्तम उपाय आहे. स्नायू सेल आणि आरामदायी झाल्यामुळे तुमच्या गुडघ्यांच्या स्नायूंवर कमी ताण येतो.
जो ताणलेल्या गाठी झालेल्या स्नायूंमुळे अनावश्यकपणे येऊ शकतो, जे सांध्याला ओढतात आणि ताणतात. स्ट्रेचिंगमुळे सांध्यातील रक्तप्रवाह वाढतो, लवचिकपणा वाढतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. आणि मग तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करता येतात. 9वा उपाय आहे तुमचा ताण कमी करा. ध्यान, योग किंवा रात्रीची चांगली झोप घेऊन तुम्ही तुमच्या ताणाचे व्यवस्थापन करा. ताण तुमचे स्नायू घट्ट करू शकतो, ज्यामुळे तुमच्या वेदना वाढू शकतात. जर तुम्ही तणावामध्ये असाल तर मित्रांशी बोला, फिरायला जा, आंघोळ करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. 10वा आहे जास्तीत जास्त पाणी प्या. निरोगी सांधे राखण्यासाठी आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. डिहायड्रेशनमुळे सांधे कडक होऊ शकतात आणि जळजळ वाढू शकते. म्हणून दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही अधिक श्रमाची कामे करत असाल तर इलेक्ट्रोलाइट सोडण्याचा प्रयत्न करा. 11वा आहे गुडघ्यांची चांगली मालिश करा. गुडघ्यांच्या सांध्यांची आणि आजूबाजूच्या स्नायूंची हलकी मालिश करणे हा एक चांगला घरगुती उपाय आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः गुडघ्याची मालिश करा किंवा एखाद्या प्रोफेशनल कडून करून घ्या. मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण वाढते, स्नायूंवरचा ताण कमी होतो आणि वेदना कमी होतात. मालिश करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा किंवा नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. 12वा आहे मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घ्या. स्नायूंच्या कार्यात आणि विश्रांतीमध्ये मॅग्नेशियम महत्वाची भूमिका बजावते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूदुखीचा त्रास अधिक होऊ शकतो. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मॅग्नेशियमची सप्लिमेंट घेऊ शकता किंवा पालेभाज्या, काजू, बिया यांसारखे पदार्थ खाऊ शकता. मॅग्नेशियम युक्त पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. शेवटचा आहे लाल मिरचीचा वापर करा. लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन असते, जे एक संयुग आहे. हे संयुग मेंदूला जाणाऱ्या वेदना सिग्नल अवरोधित करून वेदना कमी करते, हे संशोधनामध्ये दिसून आले आहे. तुम्ही लाल मिरचीची पावडर ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टने दुखत असलेल्या गुडघ्यावर मालिश करा. असं केल्याने तुमच्या गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. फ्रेंड्स, मी तुम्हाला शेवटी हेच सांगेन, कोणताही घरगुती उपाय करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.